भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याची रेकी करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। पोलिसांवरती हल्ला करण्याचा दहशतवादी कट उघड झालाय। वांद्रे गरीबनगर इथल्या अनधिकृत मशिदीच्या पाडकामाचा बदला घेण्यासाठी पोलिसांवरती हल्ल्याचा कट रचला गेल्याचा संशय पोलिसांना आहे। उत्तर प्रदेश एटीएसनं दानियाल अशरफ आणि कृष्णा मिश्रा या आरोपींना अटक केलेली आहे। तर त्यापैकी अशरफनं नारपोली पोलीस ठाण्याचे फोटो आणि परिसरामधील पुलाचे 18 सेकंदाचे व्हिडिओ तयार करून पाकिस्तान स्थित हँडलर्सना पाठवल्याचा आरोप आहे। तर आरोपींना पोलीस ठाणी आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती गोळा करण्याचे पाकिस्तानामधून आदेश दिलेले होते असा संशय तपास यंत्रणांना आहे। या नेटवर्कचे संबंध कथितरित्या शहजाद भट्टी आणि तहरीक-ए-तालिबान हिंदुस्थानशी असल्याचा संशय देखील आहे। आयएसआयच्या भूमिकेचा देखील तपास सुरू आहे। तर सोशल मीडियाद्वारे तरुणांना पैशाचं आमिष दाखवून संवेदनशील ठिकाणांची रेकी करण्यासाठी वापरलं गेल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। तर भिवंडीमधून अतिशय धक्कादायक अशी माहिती समोर येते। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, याआधी देखील आपण पाहिलेलं होतं की अगदी काहीच दिवसांपूर्वी अशाच पद्धतीच्या काही जणांना अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता भिवंडीमधली ही घटना। आकांक्षा, नक्कीच आपण भिवंडी या शहराकडे जेव्हा पाहिलेलं आहे, दहशतवादी कारवाई असतील किंवा छापेमारी असतील, कायमस्वरूपी भिवंडी हा चर्चेतला विषय होता। आता वांद्रेतल्या गरीबनगर येथील अनधिकृत मशिदीवरच्या पाडकामाबद्दल झालेल्या कारवाईनंतर कुठेतरी पोलिसांनाच लक्ष केलं जात असल्याचं देखील तपासात समोर आलेलं आहे आणि त्याचे पुरावे हे देखील आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याची रेकी ही देखील करण्यात आली होती। या संपूर्ण प्रकरणात उत्तर प्रदेशच्या एटीएसनं 2 जणांना अटक केलेली आहे। दानियाल अशरफ आणि कृष्णा मिश्रा या दोघांचाही सहभाग खूप महत्वाचा होता। मात्र पाकिस्तानी हँडलर्सला यांनी काही व्हिडिओज, फोटोज इकडचे पाठवलेले होते। त्यामध्ये अशरफ याचा रोल खूप महत्वाचा आहे। तालिबान हिंदुस्थान या संघटनेची जी आयएसआयच्या संघटने अतिरिक्त ही काम करते, यांच्याकडे हे पाठवण्यात आले होते। सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना पैशाचा आमिष दाखवून या संघटना भारतातल्या काही गरीब तरुणांना हाताशी धरून या सगळ्या गोष्टी करत असल्याचं देखील तपासात समोर येणारच आहेत। अनेक फोटोज, व्हिडिओज समोर आलेले आहेत। त्यामधून आता कारवाईला देखील वेग आल्याचं पाहायला मिळतंय। ज्यानंतर ही घटना घडली त्याच्यानंतर अनेक ठिकाणचे लोकेशन्स काढले असावेत असा संशय देखील केला जात आहे आणि त्या अनुषंगानं एटीएसने तपासाला देखील सुरुवात केलेली आहे। मात्र ही जी घटना समोर येते भिवंडीतल्या नारपोली पोलीस ठाण्याच्या रेकी केल्याची, ही अत्यंत धक्कादायकच म्हणावी लागेल। कुठेतरी अनधिकृत गोष्टींवरती कारवाई होत असताना पोलिसांना देखील लक्ष केल्याचं समोर येत आहे। नक्कीच, धन्यवाद सूरज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।